एवढी सुमसाम जागा, वडाचं झाड आणि महादेवाचं मंदिर हे नेमके आहे कुठं? चला समोर सांगतो, त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आज सकाळी दीपक त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन आपल्या घरी आला आणि म्हणे की चाल म्हणे आपल्याला पत्रिका वाटायला जाणं आहे म्हणे. मग आम्ही आलो रायरा. सचिन भाऊ आणि गोपाल तर रस्त्यावरच भेटले राव. मग गोपालला म्हणलं चालतो का आमच्या सोबत, तर गोपाल म्हणे चाल म्हणे. मग तिथून आम्ही आलो गोपालच्या घरी चालो आणि गोपाल म्हणे की चहा ठेवायसाठी दूध घेऊन ये म्हणे. मग काढली दीपकची शाईन आणि मी आलो दुकानावर. पण ही आजी म्हणे की दूध घेऊन जा म्हणे, पण पैसे दूध चांगला निघला तर देजो म्हणे. मग काय भाऊ, मी घरी आलो तर गोपालची तयारी झाली होती. मग तिथे चहा घेतला आणि गोपाल जवळ दिली भाऊ गाडी. आणि गोपाल जवळ गाडी दिली म्हणून भाऊची पहिलेच फाटली होती राव. खामखेडच्या समोरच आलो तर या जेसीबीने रस्ता अडवला राव. मग आम्ही साईडनच गाडी काढून घेतली. मग तिथून आम्ही आलो डायरेक्ट बुलढाणा जयस्तंभ चौक मध्ये. तर तिथं आपली भाषिक किंजल दिसली राव. पहिले तर किंजल आपल्याला बघून लाजतच होती राव. मग तिला दुकानावरून किंडर जॉय आणि चॉकलेट घेऊन दिलं आणि तिथून किंजलला बाय बोलून आम्ही आलो डायरेक्ट वरवण फाटा. इकडे आलोच तर म्हणलं कृष्णा भाऊला भेटून जावा म्हणलं, पण भाऊ म्हणे की आलेच तर चहा घेऊन जा म्हणे आता. मग तिथे चहा घेतला आणि आम्ही आलो डोंगर शिवलीवरील 1 किलोमीटर अंतरावरील महादेवाच्या मंदिरावर. एकदम सुमसाम जागा आणि अतिशय सुंदर असं वातावरण होतं राव. मग आल्याबरोबर तर पहिले हातपाय धुवून घेतलं आणि दर्शन पण करून घेतलं. तिथून यायचं तर विचारच होत नव्हता, पण आपल्याला समोर पत्रिका वाटायला जायचं होतं. त्याच्यासाठी पहिले आम्ही डोंगर शिवलीमध्ये आलो. ज्याच्या घरी पत्रिका द्यायला आलो होतो त्याचं घर तर लॉक होतं राव. मग त्यांच्या नावाची पत्रिका लिहून या शेजारच्या दादाला देऊन टाकली आणि तिथून आम्ही आलो डायरेक्ट उंदरीमध्ये. इथं ट्रॅफिक तर डायरेक्ट खूपच जाम झाला होता राव. आता आपल्याला लागली होती भूक. मग पहिले आम्ही आलो या दुकानावर, फटाफट नाश्ता करून घेतला आणि आम्ही आलो हरणी या गावामध्ये. दीपकला तर त्यांच्या नातेवाईकांचे घर पण माहित नव्हते राव. मग कसं तरी विचारत आलोच राव आणि पत्रिकेवर नाव लिहून सगळ्या पत्रिका इथंच देऊन टाकल्या आणि समोर निघालोच होतो तर डॉगेश भाई आम्हाला बघून भुंकू लागला राव. मग तिथून उंदरीमधून आम्ही आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर. गाडीत पेट्रोल भरून घेतला आणि आम्ही आलो डायरेक्ट नॉनस्टॉप बुलढाणा. तिथं गोपालच्या मित्राचं पार्सल येत होता, ते घेतलं आणि तेवढ्यातच मोयगावचे हे आपले मित्र भेटले राव. चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. जर फॉलो केलं असेल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.